मी खूप श्रीमंत आहे, मला कोणाची ही गरज नाही. मी अमीर आहे, माझ्याकडे पैसा भरपूर आहे. मी लोकांना अजिबात किंमत देत नाही. काही काही लोक असं बोलतात, विचार करतात. पण हे एकदम चुकीचं आहे. अहो मेल्यावर सुद्धा तुम्हाला सांगतो 4 माणसाची गरज लागते खांदा द्यायला. जिवंतपणी कमा नाही लागणार. एवढा अहंकार कशाला? एवढं कशाला गर्वात वागता? रावणाकडे सोन्याची लंका होती, जळून खाक झाली. तुमच्याकडे तर एवढं नाही ना. तुमच्याकडे सोन्याची लंका नाही. पण रावणापेक्षा जास्त तुमच्याकडे अहंकार आहे. मग तुमचं काय होईल एकदा विचार करा तुम्ही. किती जरी पैसा कमवला ना तरी सगळं खाली ठेवून जायचंय. संग घेऊन कोणी जात नाही. आता माणसाला मरण आव चुकून येते. झाटसरीच जाते माणूस चालता चालता तुम्हाला सांगतो. रात्याला झोपलं की सकाळच्या उठत नाही. झोपीत माणूस जाते झोपीत. सकाळच्याला माणूस जर आता 8 वाजेपर्यंत जर नाही ना उठलं तर घरातल्या माणसाला गाव येतोय. 12 वाजून बघत हाय काय केलाय. इथनं पुढे तर 12 पण नाही वाजायचे. डायरेक्ट तयारीला लागतील. आयुष्य कमी झालं आता माणसाचं आणि माणूस अहंकारामध्ये जगतोय. मी गावात श्रीमंत आहे, मी बावखीत श्रीमंत आहे, मी 10 गावात श्रीमंत आहे, माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही. आणि मग तू कधी पदर पैशाने चहा नाही प्याला. लाका तू बाहेर फिरायला गेला तर कवा पाण्याची बाटली घेऊन पित नाही तू. आणि मूत खडा झाला मग तो देवाने ही माझ्या नशिबातच लिहिलं होतं बघ. आता ह्या देवाची काय चुकी भाऊ, तो हलकटपणा तो ह्या अंगलट आला आणि म्हणतो माझ्याजवळ पैसा आहे. पैसा कमवणारा श्रीमंत नसतो, दान करणारा श्रीमंत असतो. ते ध्यानात ठेवा. तुम्हाला सांगतो सूर्यपुत्र कर्ण दानवीर, त्यांच्यासारखा दानवीर कोणच नाही. 2 वृद्ध माणसं त्यांच्याकडे भिक्षा मागायला आली, म्हातारी माणसं. सूर्यपुत्र कर्ण म्हणजे मोठे दानवीर होते. ते असे घराच्या बाहेर चौथऱ्यावर बसून दान करीत होते. हिरे मोती धन धेनू धाम धरती ते असलं मोठं दान द्यायची. त्यांचं दान म्हणजे काय आपल्यासारखं नव्हतं भाऊ. आपले लोक काय करतात, एखाद्या गरीबाला अर्धा किलो साखर देणार आणि ती दिलेली साखर 2 दिवसात संपती. पण हे 10 दिवस टेटे टाकीतो. मी साखर दिली, मी मदत केली. अरे भाऊ तर साखरच किती दिलती, अर्धा किलो साखर दिलती, त्यातली मी साखर तर मुंग्यानीच खाल्ली. तुम्हाला सांगतो 2 वृद्ध माणसं आले कर्णाकडे आणि म्हणले कर्णा दान दे, भिक्षा दे. कर्ण म्हणले बोला बाबा काय पाहिजे. धन हिरे मोती धरती धाम धेनू काय पाहिजे तुम्हाला सांगा. ती माणसं म्हणले आम्हाला काहीच नको. ही आम्ही जिवंत राहिलो तर हे आमच्या कामी येईल. ती 2 म्हातारी माणसं पावसात भिजून आलेली होती. ती म्हणली आम्हाला वाळ्याला लाकडाची मुळी दे, आम्ही काकडलो तर आम्हाला थंडी वाजते. आता सूर्यपुत्र कर्ण विचारात पडली. पाऊस झालाय आताच, वाळलेली लाकडं नाही वली झाली सगळे, ह्याला वाळलेली लाकडं द्यायची कुठून. आता आपले लोक असते तर तुम्हाला सांगतो लाकडं नसते मागितली, म्हणले असते हिरे मोतीच घ्या. आपले लोक लय डेंजर इथं. कर्णाला लुटलं असतं, कर्णापेक्षा मागा टाइम आणला असतं आपल्या लोकांनी. मग सूर्यपुत्र कर्ण विचारात पडले असते, ह्यांना वाळ्या लाकडाची मुळी कुठून द्यायची. आता पाऊस झालाय आणि लाकडं तसं भिजले पावसाने. मग सूर्यपुत्र कर्ण काय करते, उठते आतमध्ये घरामध्ये जाते. आता त्यांची जी छताला आडवी लावलेली लाकड होती चांदाची, ती एक मुळीवर मोडते आणि त्यांना देते. बघा ते स्वतःचं जे घर असतं त्या घराची लाकडं मोडून देतात. आपले लोक देते का लाकडं मोडून घराचं. इथं आपले लोक दुसऱ्याचं घर मोडी, तिथं घराचं लाकूड का मोडून द्यायचे. इथं बांधावर लिंबाचं लाकूड घेतात, दगड घेऊन मागं पळत येत. चांदणाचं लाकूड नेलं होतं काय होईल, दार येऊन बसन म्हणजे हो चांदणाचं लाकूड दे, नाही तर मग मी तुझ्यावर केस करीन. म्हणजे असले आपले हलकट लोक इथं. दानवीर कोण पण बनत नाही. पैसा सगळे कमवतात पण दान कोण करीत नाही, एखादाच करतो. पैशाचं मास करू नका, तुम्हाला सांगतोय मी खरंच. तुमच्यापेक्षा लोक लय श्रीमंत आहेत. तुम्हाला सांगतो चालता चालता लोक तुम्हाला एकात घेतील. तुम्ही म्हणजे काहीच नाही. तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे पैसा माझ्यावानी कोणच नाही. हाय तो वर नीट जागा सुखानी जागा, लोकाला तारा देऊ नका. तुम्हाला सांगतो तुम्ही जर लोकाला तारा दिला, तुम्ही जरा हलकटपणे जगले ना, तुम्ही मेला तुमच्या पिंडीला कावळा नाही शिवणार, अजिबात नाही. कावळा येणार तुमच्या पिंडीपाशी हागून जाणार पण शिवणार नाही. एवढी बेकार अवस्था होणार. त्याच्यामुळे चांगलं जागा. कमीत कमी 4 लोक तर आल्यावर तुम्हाला त्यांनी खांदा दिला पाहिजे, म्हणले पाहिजे हा चांगला माणूस आहे. जमलेली गर्दी सांगते हो माणूस चांगला आहे का वाईट आहे. त्याच्यामुळे चांगलं जागा, कावळा शिवला पाहिजे, 4 लोक आले पाहिजेत आपल्या मोतीला. एवढं तरी पुण्य कमवा, नुसता पैशाचा माज करू नका. आता लोक पण कोणाला बी असा खांदा देत नाहीत, चांगल्या माणसालाच खांदा देतात. आता लोकांपाशी टाइम नाही राहिला, खांदा दिलं की पुन्हा दाव्याला यावं लागतंय. लय अवघड झाले. लोक कोणाला बी खांदा देत नाही. इथनं पुढे तर तुम्हाला सांगतो खांदा द्यायला माणूसच भेटणार नाही. माणूस मेला काही बैलगाडीत घेऊन जावं लागणार आहे, नाही तर मग पैसे देऊन लोक आणावं लागणार. चेअरचं खांदा द्या पैसे देऊ. आणि तशी परिस्थिती आता झालेली. लोक मग तुला सोजत नाहीत कोणी कोणाची. आता काय काय लोकांपाशी ना तर टाइमच नसतो. तुम्हाला सांगतो ती डायरेक्ट वर्ष श्राद्धाला येतात. मग तिला येत नाही, 10वेला येत नाही, तुमच्या 13वेला येत नाहीत, कशालाच येत नाहीत. डायरेक्ट वर्ष श्राद्धा दिवशी येणार, मस्तपैकी दाबून जेवणार आणि जीवन झाल्या परत नाव ठेवणार. म्हणा राहिला गुलाबजामू चांगले होते पण त्यांनी एक एकच दिला. मग तो दुसरा म्हणणार जाऊ दे बाबा, ते हलकट माणसं आहेत, कमीत कमी त्यांनी एक तरी दिला. मला तर भ्याव पडलं होतं, त्यांनी अर्धाला नाही देवा, त्यांनी अर्धाला बी दिला असता. असली माणसं ती म्हणजे वर्ण परत तुम्हाला नाव ठेवून जाणार. आणि अहंकारी जर तुम्ही असं अहंकार ठेवून जर तुम्ही वागलात ना, तुमचा तर विषय संपला. अहंकार म्हणजे हा एक आजार आहे. तो जर माणसाला झाला ना, आता तुम्हाला सांगतो तुमच्या जवळचे जेवढे नातीत ना तेवढे लांब जातील, मित्र लांब जातील, तुम्ही एकटं पडा. अहंकार तुम्हाला काही सोडून देत नाही. तुम्हाला असं वाटतं की मीच लय श्रीमंत आहे. अहंकार लय बेकार आहे, माणसाला मातीत मिळाल्याशिवाय राहत नाही. तर थँक्यू मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.